नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझा आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे, कारण आज आपण जाणार आहे गावाकडे. आता गावाकडे जायचं म्हटल्यानंतर कशी अशी एकदम माणसाला ओढ असते. गावाकडे जायचंय, गावाकडलं वातावरण, गावाकडलं ते आपल्या घरासमोर कसं असतं, तिथं गाया असतात, म्हणजे असं एकदम झाडं झुडपं आणि नैसर्गरम्य वातावरण, मोकळे हवा, समोर शेत. आता गावाकडे गेलं का, गावाकडे गेल्यानंतर मी तुम्हाला तेही या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो का आपलं गावाकडलं घर कसं आहे, वातावरण कसं आहे आणि काय आहे, कसं असतं, काय असतं, एकदम व्यवस्थित. आणि आप्पूलाही घेऊन जायचंय. तर आप्पू बघा कशी झोपलेली आहे आणि मॅडमचंही काम चालू आहे. मॅडमला म्हणला काय करा तुम्ही, एकदा स्वयंपाक वगैरे करून घ्या, स्वयंपाक वगैरे झाला का आपण जेवण वगैरे करू, जेवण झाल्यानंतर मग आपण जाऊ म्हणलं. आणि तोपर्यंत म्हणलं मी पेट्रोल वगैरे भरून येतो, घरचे सगळे कामं काही उरकलेलेच होते. आता मॅडमचं चालू होतं स्वयंपाक. हे बघा मॅडमने आत्ताच भाजी केली आहे, आता काय राहिले फक्त पोळ्या आणि भात. ठीक आहे, काय भाजी केली आज? ओके, कशी झाली भाऊ? अरे एकदम हिरवी भाजी, एकदम तेच केली वाटतं. हा आज काय मॅडम, म्हणजे आज तेच भाजी खाऊ घालून उद्याचा कार्यक्रमच वाटतं माझा सकाळचा. असं काही नाहीये. चला आता जाऊ पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून ये पटकन. लगेच लगेच आलो. आणि काय पावसाचं वातावरण झालं, बॅग वगैरे पण भरायची आपल्याला. आल्यानंतर लगेच भरून टाकतो बॅग वगैरे. आप्पू हालचाल करतीये, आप्पू उठली वाटतं. आपण तिला झोका दे मग. लगेच लगेच झोका देतो आणि मी पेट्रोल भरून येतो. आपण स्पेशल आप्पूसाठी घेतली होती. आप्पू झाली त्यावेळेस मी जानेवारी महिन्यामध्ये ही गाडी घेतली होती. गाडी एकदम मस्त आहे, आपल्याला एकदम चांगली गाडी लागली. फक्त ही स्पेशल फक्त आप्पूसाठीच घेतली होती, का आप्पूला गावाकडे नेण्यासाठी आणण्यासाठी, पावसा पाण्याचं सगळं काही एकदम व्यवस्थित व्हावं म्हणून. आता ह्याच गाडीला आपल्याला पेट्रोल भरायला जायचं आहे. चला. हे आमच्या इकडे थोडा आहे ना रस्त्याचा विषय आहे, रस्ता थोडा खराब आहे. इथून पुढे चांगला आहे रस्ता. बघा मित्रांनो, इथं आपण आलो होतो पेट्रोल भरायला. आपली गाडी पेट्रोल प्लस सीएनजी आहे, तर आता आपण सीएनजी भरणार आहे. तर सीएनजी साठी बघा किती मोठी लाईन आहे. इथं आपण पर रस्त्यावर उभे. इथं आपला हा नगर मनमाड आहे. आपण इथं उभे पार रस्त्यावरती उभे, म्हणजे इथून जवळजवळ 50-1 मीटर पर्यंत लाईन आहे सीएनजी साठी. 10 ते 15 मिनिटं झाले असं मी लाईनीमध्ये. तर अजून काही लाईन काय जास्त काय हल्लेली नाही. आपला नंबर आता 5 नंबरला आपला नंबर आहे. हे बघा किती पुढं गर्दी आहे, तरी पण अजून कवी. आणि आपल्या पाठीमागं पण बघा तुम्ही किती गर्दी आहे. हे बघा पाठीमागं पण आपल्या मोकार गाड्या आहे पाठीमागं. इकडे पेट्रोलला तर गर्दीच नाही, सगळी सीएनजीलाच गर्दी आहे. पेट्रोलला काही गर्दीच नाही, डिझेलला काही नाही, सगळं सीएनजीला. 2 लाईन आहे, इकडे 1 लाईन, पलीकडे 1 लाईन, दोन्ही लाईन फुल सीएनजी चालू आहे. त्याच्यात आज शनिवार आहे, बरं झालं लाईट नाही गेली. इथं जर लाईट गेली असती तर इथं पण आज सीएनजी भेटला नसता. सीएनजी भरायला डायरेक्ट आपल्याला तिकडं MIDC मध्ये जावं लागलं असतं. मित्रांनो पहिल्यांदा बघा सीएनजी किती होता. पहिल्यांदा ज्यावेळेस सीएनजी आला त्यावेळेस सीएनजी होता 60 ते 65 रुपये. त्याच्यानंतर सीएनजीचे इतके भाव वाढत गेले, 94 रुपये, 90 रुपये, 94 रुपये, आता डायरेक्ट 103 रुपये झालाय. ते बघा डायरेक्ट दिसतंय बघा 103 रुपये. सीएनजी पण वाढत चालला, सगळ्याच गोष्टी वाढत चालल्या. पगार काय वाढा ना, सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, पण पगार काय वाढा ना. आपला पगार कासवानी वाढतो. महागाई जशी म्हणजे महागाई अशी याच्यावानी वाढत चालली आहे, सशावानी. काय माणसानी किती कमावा आणि किती काय करावा, सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, काहीच नाही. सीएनजी बघा ना, आता 2017-18 सालची गोष्ट असेल किंवा 18-19ला 60-64 रुपये काहीतरी होता. नंतर त्याच्यानंतर 80च्या आसपास आला, 90 रुपये झाला. आता मी टाकत होतो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस होता 94 रुपये. आता सीएनजी पार गेलाय 103 रुपये. म्हणजे पेट्रोल भेटत होतं 103 रुपयानं, आता सीएनजी 103 रुपयापर्यंत गेलाय. आणि पेट्रोल गेले 111 रुपये. मित्रांनो इथं दिलेलं आहे बघा फ्री एअर, आणि हवा भरायची होती आपल्याला गाडीमध्ये. हवा भरायचा काही विषयच राहिला नाही, कारण इथं किती काही गेलं तरी हवाच भरल्या जाईना याच्यामध्ये. इथं आपली इथं असं आहे बघा. आता काय आपल्याला दुसऱ्या एखाद्या दुकानावर जाऊनच हवा भरावं लागेल आपल्याला, पैसे देऊन, त्याशिवाय काय हवा भरता येणार नाही. चला तर मग आता तिकडे जाऊनच हवा भरू. हे बघा गावाकडे जायचं आहे आपल्याला, आणि पाऊस पहा आता एकदम जोरात चालू झालाय. सकाळपासून असं खराब वातावरण होतं ना, आणि आता बघा एकदम जोरात पाऊस चालू झालाय. बघा मित्रांनो एकच दिवसाकरता जायचं असतं, पण एवढे कपडे
मोकार कपडे घेऊन जावं लागत हे बाई हे स्पेशल फक्त आप्पूच आहे. तिचं एकटीचं तिच्या लंगोट, तिचे चड्ड्या, तिचं ते अंगोर घ्यायचं वगैरे सगळं काही बरं का. त्याच्यानंतर हे इकडं आमचे काही कपडे, याच्यात तर निम्मे तिचेच कपडे. आणि मॅडम नुसतं फुगाफुगी चालली मॅडमची बघा. मग काय ते नुसतं कपडे असे काही ना काही ठेवतो, काही ना काही ठेवतो. अरे मला तसे ठेवता येते, मी तसे ठेवतो. बरोबर ना अप्पू? अप्पू मम्मीला काही सांग बरं समजून. ते नुसती मला येडणी करते. हा काही कळत नाही, काय नाही काय नाही. फुगाफुगीचे कामं करते नुसते. कसं फुगलं आता थोडं आहे ना, बाहेर आहे ना पाऊस थोडासा शांत झालेला आहे, एकदम शांत झालाय पाऊस. त्यामुळे काय आपल्याला अडचण नाही. आणि आता गाडी असल्या कारणाने काही गरज नाही आपल्याला एवढी काही. पाऊस आला काय नाही आला काय नाही बरोबरची काय गरज नाही मला. नाही घ्यायचं ना? सध्या तरी काहीच गरज नाही मला. आता थंडीचे दिवस चालू झाले ना. बरोबर आहे अप्पू? डोंगरगण मार्गे जात असतो, डोंगरगण वांबोरी त्या मार्गे जात असतो. पण कसं आहे पुढे गेल्यानंतर खूपच हे खराब असतो, रस्ता खराब लागतो. ते फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये रस्ता वापरता येतो, इतर वेळेस नाही वापरता येत. गावाकडला रस्ता खूपच खराब होतो. त्यामुळे आज आपण जाणार आहे नगर संभाजीनगर हायवेने. तर आता आपण हे वरती इकडं जेऊरमधून याच्यामधून शेंडीमधून निघलोय. आता जेऊरमधून आपण इमानपूर घाट, आपलं घोडेगाव, शनी शिंगणापूरची कमान, डायरेक्ट घोडेगावमधून सोनई आणि सोनईमधून आपलं घर आहे तिथून 8 किलोमीटर. आपलं घर तिथून 8 किलोमीटर आहे. आपल्या गावाचं नाव खेडले परमानंद आहे. आता मग आपण राहिला का रानातच आहे. रानात गेल्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो तिथला व्ह्यू कसा असतो, पावसाचा वातावरण कसं असतं आणि आपलं घर कसं आहे काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. चला आता घरी गेल्यानंतर बोलूया. आता चालू आहे गावाकडे आल्यानंतर हे बघा लगेच कशी यांच्या संग खेळायला लागली. हे बघा आवा कशी खेळवताय तिला हे का. चालू आहे खेळवायचं काम. मस्त शांत बसली त्यांच्या बरोबर खेळती. आणि आपलं गावाकडलं वातावरण बघा एकदम कसं असतं. हे बघा हे आपलं घर, घरासमोर आपलं शेड मस्त मोठं. आपल्याकडं गाय आहे बघा, 4-5 गाय आहे. थोडंसं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो किती गाय आहे, काय गाय आहे आपल्याकडं. हे बघा हे सगळं बंधू बघतात. हे सगळं बंधूंचा कार्यक्रम. बंधूला जसं वाटतं तसं करतायत. ह्या हे 2-3 शेळ्या बोकडे वगैरे करून ठेवलेत त्यांनी. ही मोठी शेळी हे आत्ताच त्यांनी मागच्या बुधवारी मागच्या शुक्रवारी त्याने घोडेगाववरून हवे 4 पंटर घेऊन आला होता. त्या कशी 1 2 3 4 ह्या 2-3 कारोडी वगैरे हे एवढं आपल्या गाया वगैरे असतात. आणि मी जसं म्हणलो का तसं गावाकडं कसं असतं, समोर लगेच घरासमोर गाया वगैरे आणि शेत असते. हे बघ आपलं शेत आहे, सध्या नांगरून वगैरे केलंय. अक्का काय करायचंय आता या वावरात? होय ग वावरात काय करायचंय आता? इथं हे नांगरून वगैरे ठेवलं, काय करायचं काय इथं? वांगे. इथं आता यांचा प्लॅन आहे वांगे करायचे. आणि पलीकडे तिकडे पुढं थोडासा चारा ठेवलाय गायांना, गिन्नी वगैरे. हे आपल्या चुलत्यांची गिन्नी आहे. हे त्यांचं वावर, हे आपलं वावर आणि इकडं. आणि असंच एवढंच वावर आपलं परत तिकडं पलीकडे येतं. ते तुम्हाला मी आता जर वेळ भेटलाच उद्या तर उद्या तुम्हाला दाखवीन का आपला अजून वावर तिकडे आहे. टोटल वावर आहे आपल्याला एवढं. हे असं आपलं घर आहे. हे बघा दारापुढे एवढी मोठी चिंच आहे. एक झाड तरी पाहिजे काहीतरी, चिंच असून नाही तर काही असं. बाकीचे एक छोटे छोटे झाडं लावलेत तिकडं. आणि हे आपलं इथं असं घर आहे. हे बघा कसं आहे आपलं घर. इथं बी एक चांगलं स्लॅबचं घर बांधून ठेवलेलं आहे यांनी. इथं आई वडील आणि बंधू असतात. मी आणि माझी मिसेस आणि माझी मुलगी. आपलं तिकडे एक घर आहे नगरला, आपण तिथं असतो. कसं वाटतंय वातावरण? एकदम बेस्ट आहे की नाही? हिरवं 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 सगळं. कसं आहे या नारळाचं झाडं. इथं पपई आहे आपली. इथं एक पपईचं झाड, इकडे एक पपईचं झाड, शेवग्याचं झाडं सगळं इथंच जागचं जागर. हे बघा हे आपलं शेड, गाया. कसं आहे वातावरण? मग एकदम मस्त प्रसन्न वाटतं का नाही सकाळी सकाळी आल्यानंतर? मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्याकडून काय चुकतंय काय नाही हे सांगायला विसरू नका. नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.